काही जर समजा 2,500 असेल पोटची तर पोट 2,500 रुपयामध्ये मिळू लागला. त्याच्यामुळे धंदे बंद झाले. आणि मग आपण आपल्या मुलाबाळांना शिकवलं, इंजिनियर केलं, ते डॉक्टर झाले, गरीबंत पगारसुद्धा आहे, परंतु आपण सर्व धोक्यात आहोत हे आपल्याला कधीच जाणवलं नाही. की आपण विखुरलेलं असल्यामुळं आमच्याकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाही आहे. कुठे कुठे तर असं होतं की शिंपी समाजाचा आहे हे सुद्धा सांगत नाही. तो ऑफिसर जर आला असेल बदलून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तो जर एखाद्या पोटशाखेचा आपला शिंपी असेल तो सांगतच नाही की शिंपी आहे म्हणून. ही परिस्थिती निर्माण का झाली? आपण सगळे विखुरल्या गेलो. आपण एकत्रच नाही आहे. आपण उद्यातून एकत्र नाही आलो. आपण जर समजा बरोबर जर विचार केला की आम्हाला एकत्र यायचं, जोपर्यंत आंतरिक इच्छा आपली होत नाही तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही. मग काय करायचं? तर सर्वांचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं की आपण राजकीय ताकद दाखवायची. जोपर्यंत ताकद दाखवली नाही तोपर्यंत त्याला काहीच मुलं रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही. आपण हे म्हणतो, ऐकतो, परंतु आपण आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्नच करत नाही. आज एक छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं, आपण सर्व सुशिक्षित आहोत, संस्कार आहे आपल्यावर, चांगले संस्कार आहे आणि आपण महाराजांची सेवा करतो, विठ्ठलाची सेवा करतो, सगळे संस्कार चांगले आहेत. पण एवढं सगळं असताना बुद्धिवान आहोत. नरेंद्रभाई मोदी यांचे PA शिंपी समाजाचे आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे PA शिंपी समाजाचे आहेत. राजकीय दृष्ट्या आपण सगळं आपल्यामध्ये ती ताकद आहे. आपल्या समाजातल्या अनेक लोकांमध्ये ती ताकद आहे, बुद्धिमत्ता आहे, तरी आपण समोर जाऊ शकत नाही. त्याचं कारण एकच आहे की आम्ही विखुरलेलो आहोत. मग काय करायचं? सर्वांचं स्वप्न जे होतं की आपण कुठेतरी ताकद दाखवायची, एकदा तरी दाखवून द्यायचं. तर नागपूर या ठिकाणी हे संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन याचं ठरलं. आणि या महासंमेलनामध्ये राष्ट्रीय एकात्मता आपण त्याच्यामध्ये शब्द टाकायचा, कारण ते राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. आणि त्या काळामध्ये ही जर त्यांनी केलं नसतं, त्या काळामध्ये जर हे केलं नसतं तर आपण असतो का? नाही. त्या काळामध्ये नामदेव महाराजांनी जे केलं आणि आपण त्यांचे शिष्य म्हणून आज करू शकत नाही, ते खरोखरच अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्याला काय करायचं आहे? आम्ही काय कशा करता आलो आहे? आमच्या भावना जाणून घ्या, एवढंच मागायला तुम्हाला. आमच्या फक्त भावनाच जाणून घ्यायच्या आहेत तुम्हाला. आणि काय करायचं आहे की जी काही तारीख आपल्याला समजणार आहे, आता अखिल भारतीय लेवलवर एवढ्या राज्यामध्ये जवळपास 1 महिन्यात असताना आम्ही सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला सर्वात पहिले जेवढ्या काही शिक्षण संस्था होत्या, नासप असेल, काही शिल्पी समाजाची संस्था असेल, विद्यार्थी संस्था असेल, काही राष्ट्रीय संस्था आहेत, त्यांच्याकडे हा विचार मांडला. पहिले आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांच्यासमोर हा विचार मांडला आणि त्यांना प्रश्न विचारला की घ्यायला पाहिजे का? आणि ही परिस्थिती तुम्हाला जी सांगतोय तीच परिस्थिती आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला म्हणायचे व्हायलाच पाहिजे, हे करूच या. नेक्स्ट दौऱ्यामध्ये आम्ही पुणे, मुंबई, नाशिक या सर्व पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वत्र जाऊन लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा शेवटचा आमचा दौरा असेल. आम्ही महाराष्ट्रात येऊ शकणार नाही की तुम्ही चला नागपूर म्हणायला. तुम्हाला ते म्हणायचं आहे, तुम्हाला हे सर्व कार्य करायचं आहे. एक एक घर आपल्याला या ठिकाणी जर समजा ते शिपाचं असेल किंवा वैष्णवांचं असेल किंवा अहिरांचं असेल किंवा कोणतेही असेल, पण शिंपी समाजाचं असेल, त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे. त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की बाबा, जानेवारी महिन्यामध्ये जे महासंमेलन होतं आहे, संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन जे होतं आहे, महासंमेलन जे होतं आहे, त्या संमेलनाला आपल्याला सहकुटुंब, आप्तस्वकीय, आपले इष्टमित्र
आपल्या समाजाचे सर्वांना चालायचं. अहो, आपण एखाद्याचं लग्न असलं की महिन्यापासून प्लॅनिंग करतो, मला सुट्टी घ्यायची आहे, आम्हाला सर्वांना जायचं आहे. मग हे समाजाचं काम आपण आपल्याच मुलाबाळांसाठी करू शकत नाही का? एक थोडक्यात सांगताना मी सांगितलं की ही शेवटची पिढी आहे. या पिढीनंतर कोणी संघटन उभारू शकत नाही. त्याचं कारण फार सिंपल आहे. आमची मुलं बाळ शिकले, नोकऱ्यावर लागले, कोणी पुण्याला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी USA ला आहे, परदेशामध्ये आहे. त्या मुलांना पगार जरी असेल तरी हे मुलं वेळ देऊ शकणार नाही, कारण त्यांची ती खंत आहे. आज ही परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे की येणारी पिढी जी आहे ती आपल्यासारखी पूर्णपणे वेळ देणारी नसणार आहे. आणि म्हणून हीच एक पिढी आहे की हे सर्व करू शकते आणि त्यांच्यासाठी भविष्याकरता वाढवून ठेवू शकते. म्हणून या पिढीने काय करायचं आहे की आम्हाला ताकद दाखवायची. बरं, ताकद दाखवल्याने काय होणार आहे? ती लहानशा पोराला सांगायची गरजच नाही. त्याला जर म्हटलं ताकद दाखवली तर काय होणार आहे? आज जर समजा आमच्याच घरी जर 2 भाऊ आहोत आणि आमच्या 2 भावामध्ये भांडण असेल, त्याचा लाभ बाजूचा घेतो, हे तर आपल्याला माहिती आहे, हे सर्वांना कळतं. परंतु कळून आम्ही समजून घेत नाही. हा महत्त्वाचा. समजावणे ठीक आहे, पण समजून घेणे याला खूप मोठी ताकद लागते. तर ते समजून घेत नाही की आम्हाला ताकद दाखवल्याने काय होणार आहे. ताकद दाखवल्याने आज ज्या ज्या समाजाने ताकद दाखवलेली आहे त्या त्या समाजाचं काय झालं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ताकदीने काय नाही मिळू शकत. अहो, छोट्याशा ताकदीने आपल्याला माहिती असेल की माझ्या नागपूरला काय झालं हे माहिती आहे आपल्याला. मीडियाच्या याच्यातून तुम्ही असं असेल तिथे दंगे झाले, ते झाले माहिती असेल. हे सगळं सोडा, हे राजकीय भाग झाला. परंतु एका 10 मिनिटाच्या एका मेसेजने हजारो लोक जमा झाले. ते लोक काय आहेत? तर पंक्चरवाले, काय आहेत? तर गॅरेजवाले. अशिक्षित लोक असून त्यांना जर एकटा समजतं आणि त्या ताकदीच्या भरोशावर प्रत्येक गोष्ट करून घेतात. प्रत्येक समाज हा ताकदीच्या भरोशावर प्रत्येक गोष्ट करून घेतलेली आहे. आता मुलाबाळांसाठी करून घेतली आहे. साहेबांनी आता सांगितलं की आम्ही OBC मध्ये कुठेच नाही आहोत. काय करून ठेवलेलं आहे आपण? ह्या सगळ्या विखुरलेल्या संस्थांचे वाद, संस्थांमध्ये एकमेकांविषयी मतभेद आणि त्या मतभेदातून झालेले मनभेद, यातून इसको नहीं अभी बनाना है. एखादी संस्था तयार झाली आणि ती जर समजा काही प्रयत्न करत असेल तर तशाच नावाची एखादी दुसरी संस्था तयार करून त्याला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व चालतच आलेलं आहे. कारण हे त्या काळापासून चालत आलेलं आहे. एखादा यज्ञ व्हायचा आणि देव यज्ञ करायचे चांगल्या कामाकरता, त्यामध्ये थोडा कोण टाकायचे? राक्षस. तर राक्षस म्हणजे काय? ते सिंह वगैरे असलेले मोठे हे असेल, ही राक्षस प्रवृत्ती होते. ही प्रवृत्ती आजही आहे. परंतु आपण जर समजा मनातून आत्मीयतेतून ठरवलं की आम्हाला फक्त काय करायचं आहे, काही करायचं नाही आहे. या ठिकाणी महिला आहेत आणि या महिलांनी ठरवलं की नाही हो, आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण परिवारासहित आम्ही तर जाऊ, पण आमच्या नातेवाईकांना सुद्धा सांगू की सर्वजण त्या ठिकाणी यायचं. ही ताकद 5 लाख लोक जर त्या ठिकाणी जर आले एका ठिकाणी, आपण घाबरू नका. आपल्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था सर्व काही होईल आहे तिथे. परंतु फक्त आपल्याला यायचंच आहे नागपूरला, यायचंच आहे आणि एकदाची ताकद दाखवूनच द्यायची. आज आमचे विचार, तुमचे विचार जाणून घेण्याकरता या ठिकाणी आले. विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आज जर सरांनी 1 रुपया मला दिला आणि मी सरांना 1 रुपया दिला तर आमच्याकडे दोघांकडे 1 रुपया राहणार आहे. परंतु एक विचार माझा मी यांना दिला आणि यांनी मला एक विचार दिला, दोघांकडे 2 विचार होणार. आणि ही विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे. त्या ठिकाणी 5 लाख लोकांच्या संख्येने त्या ठिकाणी जर एकत्र झालं आणि हे जे वातावरण निर्मिती आतापासून जर केली
मी माननीय नितीनजी गडकरी साहेबांसोबत बोललो या अधिवेशनामध्ये. मी नागपूरचाच असल्यामुळे आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, माझे संबंध आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललो, त्यांनी हिरवी झंडी दिली. म्हणाले कधी घ्यायचं तर जानेवारीमध्ये. आता आम्ही सगळेजण परत भेटणार आहोत त्यांना, हे सगळं प्लॅनिंग सांगणार आहोत किंवा अशा अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहोत. परंतु नरेंद्र मोदी हे असे व्यक्ती आहेत आणि त्यांचं PMO ऑफिस एवढं जबरदस्त इंटेलिजन्स आहे कि ते चटकन त्यांना निमंत्रण दिल्याबरोबर किस संस्था ने दिया, कौन सी जाति है, अरे ये जाति तो गुट में सब बिखर गई हुई है, ये जाती ने क्या जाते कोण लोक आले. पण ही ताकद जर दाखवणे आम्ही एकत्र येणार आहोत. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही सगळेजण जाणार आहोत, लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र येणार आहोत. अशा प्रकारच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण जर समजा हे सगळ्यांनी केलं, हे अधिवेशन काही अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ आपल्या बॅनरखाली घेणार नाही आहे. हे महासंमेलन जे आहे हे आपल्याला शिंपी समाजाच्या बॅनरखाली घ्यायचं आहे. यामध्ये सर्व पोटशाखेचं ते महासंमेलन राहणार आहे आणि त्या महासंमेलनाचं नाव आहे संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन. आणि आपल्याच भारतातून नव्हे तर इतर देशामध्ये जे आपले अनुयायी आहेत, शिष्य आहेत, नामदेव महाराजांना मानणारे आहेत, शीख दरम्यानचा उत्पत्ती जी आहे ती नामदेव महाराजांच्या मुळे आहे. पंजाबमधले लोक म्हणतात आएंगे तो हम 50,000 आएंगे. पंजाबमधले लोक म्हणतात महासंमेलन में आएंगे तो 50,000 आएंगे. तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला पालकत्व मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे होत आहे तर आम्ही महाराष्ट्रातले लोक किती जायला पाहिजे, 2% आहोत ना आपण. जर आपण म्हणतो की आम्ही 80 लाख महाराष्ट्रामध्ये आहोत, कोणी म्हणतं 25 लाख आहोत, तर महाराष्ट्रातूनच 5 लाख लोक यायला पाहिजे त्या ठिकाणी. असं तुम्हाला विनंतीच करायला आलोय ना की त्या ठिकाणी फक्त तुम्ही यायचं आहे, ताकद दाखवायची आहे. लग्नामध्ये आपण 3-3 दिवस सुट्ट्या घेऊन जातो, पण आमच्या येणाऱ्या भावी पिढी करता आपली ही ताकद निर्माण करून ठेवायची आहे त्यांच्या फायद्याकरता. कारण की ते म्हणतील की आम्ही काय केलं तर सामाजिक सेवा समाजामध्ये होतो, पदाधिकारी होतो. मी हा प्रश्न नेहमी विचारतो की माणूस पदाने मोठा होतो का? तर वाटतं तुम्हाला पदाने मोठा होतो म्हणून काय? त्याच्या कार्यामुळे मोठा होतो. आणि आपण म्हणून आपलं कार्य हे महासंमेलन हे कुणाचं नाही आहे, हे माझं आहे, शिंपी समाजाचं आहे. मी शिंपी समाजाचा आहे, मी नामदेव महाराजांचा शिष्य आहे. हे नामदेव महाराजांचं कार्य मला करायचं आहे. अहो कालांतराने आपण राहणार नाही, आपण राहणार, परंतु मी त्या महासंमेलनाचा पाईक होतो, मी त्याचा एक भाग होतो, मी त्या ठिकाणी त्या व्यवस्थेमध्ये होतो, मी ते महासंमेलन अटेंड केलं. आज जे तुम्हाला मिळत आहे ना मुलांनो, मी त्यावेळेला ते महासंमेलन अटेंड केलेलं आहे, आम्ही ताकद दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मिळालेलं आहे. हे तुम्ही सांगितलं पाहिजे कालांतराने. आपण ते एक दिवस चाललं जाऊ, परंतु त्या पिढीकरता आपल्याला करू शकतो, कारण ती पिढी करू शकणार नाही. आज